नमस्कार. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती. मुळात महात्मा गांधी हा विषय इतका व्यापक आहे की ज्यावर हजारो प्रबंध झाले, शेकडो पुस्तकं झाली. पण असं असतानाही गांधी मला पूर्णतः उमगले असं कुणीच म्हणू शकत नाही. साहजिक आहे, जर गांधींना समजून घ्यायचं असेल तर बापू यांच्याचबरोबर बांनाही समजून घेणं गरजेचं आहे, कस्तुरबा गांधींना. आणि म्हणूनच आज लीडर्समध्ये एक छोटेखानी प्रयत्न. यासाठी म्हणून आज आपण भेटणार आहोत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना. पदार्पणातच जागतिक अभिनयातील सर्वोच्च पुरस्कार पटकावणाऱ्या आणि गेली 5 दशकं रंगभूमी चित्रपटातून आपला चौफेर ठसा उमटवणाऱ्या रोहिणी हट्टंगडी. रोहिणी हट्टंगडी या नेहमी प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. वयाच्या 28व्या वर्षी गांधी चित्रपटातून कस्तुरबा साकारल्यानंतर रोहिणी हट्टंगडी यांनी साठीतही कस्तुरबा साकारण्याचा एकपात्री प्रयोग जगदंबा हाती घेतला आणि कस्तुरबांच्या नजरेतून गांधींच्या चरित्राला उलगडण्याचा प्रयत्न केला. महापुरुषांची चरित्र होतात, मात्र त्यांच्या जीवनात त्यांच्या पाठीमागे आधार म्हणून उभ्या असलेल्या स्त्रियांची चरित्र जगासमोर येत नाहीत याची खंत रोहिणीताईंना सातत्यानं वाटते. आविष्कारच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्या यासाठीच विविध प्रयोग घेऊन समोर येत आहेत. म्हणूनच आजच्या आपल्या लीडर्स आहेत रोहिणी हट्टंगडी. खूप नमस्कार. मुळात वयाच्या 28व्या वर्षी तुम्ही गांधी चित्रपटासाठी म्हणून कस्तुरबा साकारल्या आणि आज वयाच्या 70ीत तुम्ही जगदंबामधूनही कस्तुरबा साकारताय. या पूर्ण 40-45 वर्षाच्या टप्प्यामध्ये कस्तुरबांकडे तुमची पाहण्याची नजर, एक दृष्टिकोन हा कसा बदलत जाताना तुम्हाला जाणवतो आणि कस्तुरबांच्या नजरेतून गांधी कसं बदलत जाताना दिसतात? खरं म्हणजे जेव्हा मी 28व्या वर्षी 27-28व्या वर्षी गांधीमध्ये ही कस्तुरबाची भूमिका साकारली, त्याच्या आधी मला गांधी अजिबात माहीत नव्हते. अजिबात माहीत नव्हते इन द सेन्स मला गांधीजींच्यावर फिल्म एवढं म्हणजे काय काय असणार आहे त्या फिल्ममध्ये हा पहिल्यांदा विचार आला होता. आणि जेव्हा मला कळलं की मी करते ती भूमिका, तर पहिल्यांदा मी काय केलं असेल ते या मणिभवनमध्ये येऊन मी सत्याचे प्रयोग हे पुस्तक पहिल्यांदा विकत घेऊन ते वाचलं. आणि त्याच्यानंतर गांधीजींच्या जीवनामध्ये किती स्थित्यंतरं आहेत, त्यांचे कसे कसे बदल होत गेले, त्यांच्या कशा कशा व्हॅल्यूज निर्माण झाल्या किंवा त्यांनी ज्या तऱ्हेने पकडून ठेवलेल्या होत्या ते कसं कसं झालं ते साधारणपणे माझ्या लक्षात आलं. आणि त्याचबरोबर मला स्क्रिप्ट पण कळलं होतं किंवा स्क्रिप्ट होतं आमच्या हातामध्ये. त्यामुळे खूप गोष्टी अशा कळूनही त्या स्क्रिप्टमध्ये नसल्यामुळे त्याच्यावर फारसा काही विचार झाला नाही किंवा अभ्यास झाला नाही. तर ते करताना मला सत्याचे प्रयोग या ह्याच्यामध्ये कस्तुरबाजींचा उल्लेख तर होताच, परंतु आणखीन जे कॅरेक्टर करायचं असं म्हटल्यानंतर काही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. तर त्यासाठी म्हणून मग मी कस्तुरबांच्यावर काही पुस्तकं आहेत का ते मी बघायला सुरुवात केली. तर मला संबंध शोधताना दिल्लीला मला 2 हिंदीमध्ये पुस्तकं सापडली. ती म्हणजे एक हमारी बा नावाचं पुस्तक होतं वनमालाबेन पारेख यांचं. वनमालाबेन पारेख या लहानपणी आश्रमात राहिलेल्या, त्यामुळे त्यांची जी इम्प्रेशन्स होती कस्तुरबांच्या बद्दलची किंवा त्यांना जी माहिती होती ती त्या संबंध पुस्तकामध्ये होती. आणि दुसरं पुस्तक होतं बा और बापू की शीतल छाया में, हे डॉक्टर सुशीला नायरचं. आणि त्यांनी फक्त आगा खान पॅलेसमध्ये जे ठेवलेलं होतं नजर कैदेमध्ये गांधीजींना, त्यावेळेस कस्तुरबा पण त्यांच्याबरोबर होत्या. तर
त्यावेळच्या त्या कालखंडातलं ते पुस्तक होतं. त्यामुळे फार काही मला मिळालं नव्हतं कस्तुरबांच्यावरती. आणि ॲक्च्युली आम्ही बोलताना म्हणजे बेनबरोबर बोलताना ज्यांनी गांधीची भूमिका केली त्याच्याबरोबर बोलताना तो कधी कधी सांगायचा की अरे रोहिणी इकडं हा रेफरन्स आहे बरं का, मी तुला वाचायला देतो. मग तो पॅराग्राफ मला वाचायला द्यायचा वगैरे असं. पण असं कस्तुरबांच्यावर त्या फिल्ममध्ये गांधीजींच्या पत्नी एवढाच त्याचा हा आला होता. त्याच्यामध्ये मुलांचा उल्लेख होता. काही मला वाटतं एखादा लहान मुलांच्या बरोबरचा तो सीन होता जे मला वाटतं बर्निंग पासच्या नंतर येतात, त्यांना लागलेलं असतं. तर त्यावेळेस ती मुलं आजूबाजूला आहेत एवढंच होतं, बाकी जास्त काही नव्हतं त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यावेळेस आणि इतक्या यंग एजला मला ती भूमिका करायला मिळाली. त्यामुळे तो अभ्यास असा म्हटलं तर त्या भूमिकेपुरताच राहिला होता माझा. बऱ्याच वर्षांनी जयदेवजींना असं वाटत होतं की आपण काहीतरी रोहिणीला घेऊन करावं, कारण आधी आम्ही नाटकं वगैरे केली होती पण तरीसुद्धा. तर त्यांनी बोलता बोलता मला वाटतं भटकळांना जयदेवजींनी सांगितलं होतं की रोहिणीला घेऊन मला काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही लिहू शकता का काही. आणि त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं मला माहीत नाही, कदाचित डॉक्युड्रामा किंवा तत्सम काही, कारण स्लाइड्स आणि उतारे आणखीन वगैरे असं काहीतरी त्यांच्या डोक्यात असावं, ते मला माहिती नाही. पण भटकळांनी काहीतरी त्याच्यावर लिहिलं, आणखीन ते दाखवलं. पण त्याच्यानंतर जयदेवजी आजारी पडले, आणखीन मग त्यांना ते करताच आलं नाही. आणि त्याच्यानंतर जयदेवजी गेल्यानंतर त्यांच्या पहिल्या डेथ ॲनिव्हर्सरीला आपण हे नाटक करायचं का असं काकडे काकांनी त्यावेळेस आविष्कारचे सेक्रेटरी, तर त्यांनी मला विचारलं की आपण करूयात का. मला ती आयडिया खूप आवडली आणि मग आम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. प्रतिमा कुलकर्णी त्या डायरेक्शन करणार होत्या. आणखीन तिने पण असं झालं की अरे वा, जयदेवसाठी लिहिलेलं नाटक रोहिणी करते, आपण करूया. आणि त्याच्यानंतर मग त्या स्क्रिप्टवर खूप संस्कार केले गेले, कारण लिहिताना लिहिलेलं होतं ते अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत खूप नावं, खूप प्रसंग. आणि मग ते जवळजवळ म्हणजे पहिला अंक वाचतानाच मुळी 1.5 तासाचा व्हायला लागला. मग तो प्रेझेंट करताना फारच हा होणार होता. त्यामुळे तिने खूप संस्कार केले त्याच्यावर, खूप एडिटिंग केलं, कटिंग पेस्टिंग केलं. स्वतःचं वाक्य नाही वापरलं एकही, पण कटिंग पेस्टिंग केलं, थोडंसं इकडं थोडंसं तिकडं असं करून. आणि मग ती संहिता आमची नाटकाची झाली. त्याच्यामध्ये एक आम्ही विचार केला होता की हे सगळं असेल तर ती फक्त कस्तुरबा ही फक्त गांधीजींची पत्नी एवढीच न राहता ती एक बाई म्हणून कशी असेल, त्याच्यावर आमचा थोडासा जास्त भर होता. म्हणजे आता अर्थात गांधीजींची पत्नी म्हटल्यानंतर त्यांच्याशी जुळवून घेणं किंवा त्यांच्याविषयी बोलणं हे तर आलंच, पण तिची स्वतःची काही मतं असतील एक स्त्री म्हणून, किंवा त्या काय विचार करत होत्या, किंवा प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांनी कसं कसं गांधीजींना समजून घेतलं होतं. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा स्थित्यंतर आपण पाहायला गेली कस्तुरबांच्या जीवनातली, तर पोरबंदरमधली एक मुलगी ती गांधीजींच्या बरोबर साऊथ आफ्रिकेला जाते. साऊथ आफ्रिकेला जाताना तिला साधं हे न करता त्यांनी बूट घालायला सुरुवात केली होती, पारसी पद्धतीची साडी नेसायची आणि ते फुग्याच्या बाह्याचे ब्लाउजेस वगैरे घालायचे, अशी ती स्थित्यंतर होती. टेबल खुर्चीवर बसून जेवायचं, हा सगळा प्रकार तो साऊथ आफ्रिकेला जाऊन त्यांनी शिकला. बरं, साऊथ आफ्रिकेहून परत येताना वेगळा प्रकार झाला की साऊथ आफ्रिकेहून येताना सगळ्या त्यांच्या ज्या गिफ्ट्स होत्या, सगळं सोनं नाणं होतं, ते तिथंच ठेवून त्यांनी ट्रस्ट केला होता. एकही म्हणजे सोनं वापरायचंच नाही असं, जेव्हा किंवा जवळ पण ठेवायचं नाही.
म्हणजे ठीक आहे हे मी वापरणार नाही बाबा, माझ्या सुनांसाठी मी ठेवते असं म्हटल्यानंतर ते सुद्धा ठेवायचं नाही. त्यामुळे साऊथ आफ्रिकेहून येताना त्यांनी ते सगळं तिथं ठेवून त्या परत आल्या. त्या परत आल्यानंतर मग खादी वापरायला सुरुवात केली. म्हणजे इतकी सगळी स्थित्यंतरं त्यांच्यामध्ये होती. बरं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या मुलांच्याबद्दल मुलांना शिक्षण नव्हतं इन द सेन्स फॉर्मल आपण म्हणतो ना की शालेय शिक्षण ते नव्हतं. गांधीजींचा असा हा की आश्रमातली पाठशाला आणि जेलचा अनुभव हे खरं शिक्षण असा त्यांचा एक कल होता. त्यामुळे मुलांना फॉर्मल असं शिक्षण दिलंच नाही. त्यामुळे तो एक थोडासा म्हणजे इतकी स्थित्यंतरं त्यांच्यामध्ये होती. तर त्याबद्दल त्यांना काय म्हणायचं होतं किंवा त्यांनी कसं स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं ते जगदंबा नावाच्या नाटकामध्ये आम्ही हे करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांचा जो स्वभाव आहे तो सुद्धा तिथे दिसतो की एकतर रिबेलियन म्हणू असा सुद्धा स्वभाव होता, पण तितकाच ॲडजस्ट करून घेणारा होता, तितकाच समजून घेणारा होता की आपला नवरा काहीतरी करतोय, त्याचा परिणाम काय होतोय काय नाही ते नंतर, पण हा माणूस त्याच्या मागची तत्त्व काय आहेत ते समजून घेऊन त्यांना फॉलो करायला सुरुवात केली. म्हणजे साध्या अर्थात जेव्हा गांधीजींनी सांगितलं की मी ह्या सगळ्या माझ्या भेटवस्तूंचा ट्रस्ट करणार आहे आणि हे सोनं नाणं जे आहे ते सगळं देऊन टाकणार आहे, तर त्या म्हणाल्या तुम्हाला द्यायचं असेल ते द्या, मला जे मिळाले ते मी का देऊ. तर तेव्हा मग गांधीजी म्हणाले की आपण जेव्हा समाजसेवा करतो तर त्याच्यासाठी आपण गिफ्ट्स घेतल्या तर त्या समाजसेवेची विक्री झाली असं नाही तुला वाटत. आपण आपल्या मुलांच्या समोर काय आदर्श ठेवणार आहोत. आपण एक या बाजूला आपण सादगीचा पुरस्कार करतो, साधारणाचा पुरस्कार करतो आणि दुसऱ्या बाजूला हे अशी गिफ्ट्स घ्यायच्या, बरं दिसतं का ते. हे ऐकल्यानंतर त्यांना कदाचित ते वाटलं असेल की नाही हा तत्वाप्रमाणे हे बरोबर आहे आणि तसं माझा नवरा करतोय तर ठीक आहे मग मी हे. आणि तरीसुद्धा त्याच्यानंतर आणखीन एका प्रसंगामध्ये इथं परत आल्यानंतर जेव्हा आश्रमामध्ये राहायला लागले किंवा आश्रम चालू केला गांधीजींनी, त्यावेळेस त्यांनी बाकी काही नाही काही कपडे बाजूला ठेवले होते की लहान मुलांचे कपडे की आपल्या नातवंडांच्यासाठी सुनांच्यासाठी आपण बाजूला ठेवूया. आणि ते कपडे त्या आश्रमामधून चोरी झाले आणि ज्या बॅगेमध्ये छोट्याशा पेटीमध्ये ठेवलं होतं ते आश्रमामध्ये ती छोटीशी पेटी सापडली. तर ही कोणाची पेटी, तर ते लक्षात आलं की बांची पेटी होती ती. आणि जेव्हा गांधीजींना कळलं की बांनी असे कपडे स्वतःच्यासाठी म्हणून किंवा आपल्या नातवांच्यासाठी म्हणून असे ठेवलेले आहेत, तेव्हा प्रार्थना सभेमध्ये बांना रागवलेले होते ते की आपल्या आश्रमाचा असा नियम आहे की स्वतःच्या वापरा पलीकडे आपण काहीही ठेवायचं नाही आणि असं असताना तू हे कपडे कसे ठेवलेस असं म्हणून त्यांनी प्रार्थना सभेच्या वेळेस बांना सुनावलं होतं. तसंच आणखीन एकदा मणिलालच्या बाबतीत ते झालं होतं आणि मणिलालला तर जास्त मोठी शिक्षा झाली होती की त्यांनी आश्रमाच्या खर्चामधले काही पैसे हरिलालला पाठवले होते आणि ते गांधीजींना कळलं. आणि त्यावेळेस की इतके पैसे मणिलालच्याकडे आले कुठून आणि ते आश्रमाचे, इथला पै आश्रमाचा आहे, तू कुठल्या अधिकारावर त्याला ते पैसे पाठवलेस. आणि त्यासाठी त्याला मग आश्रमातून हे करून एक मद्रासला पाठवलं होतं त्यांनी. आणि स्वतः तुझी ओळख गांधीजीचा मुलगा म्हणून सांगायची नाही आणि तिथं स्वतः कमावायचं आणखीन स्वतः राहायचं, तिथे जगायचं, अशी शिक्षा होती त्यांना. म्हणजे असे काही प्रकार हे त्यांच्या बाबतीत घडलेले होते. आणि त्यामुळे रिबेल पण होत्या, तितक्याच समजून घेणाऱ्या होत्या आणि तितक्याच मिस्किल पण होत्या त्या.
म्हणजे सांगताना सुद्धा त्या म्हणजे आमच्या त्या नाटकामध्ये सांगताना सुद्धा की जेव्हा साऊथ आफ्रिकेला त्यांना सुद्धा जेव्हा जेलमध्ये जायला लागलं किंवा गांधीजींनी त्यांना उकसवलं जेलमध्ये जायला, की आपल्या बायकाच समजा मागे राहिल्या तर आपण दुसऱ्यांना कसं सांगणार जेलमध्ये जा म्हणून. म्हणून मग त्या जेव्हा हे करत होत्या तेव्हा उकसवताना त्यांना ते कळत होतं की गांधीजी आपल्याला उकसवतायत. आणि म्हणजे ते नंतर कळलं की हां हे असं असेल बहुतेक असं म्हणून ते सांगताना त्या म्हणत होते की मला पण असं जेलमध्ये जावं असं वाटत होतं, पण तिथलं खाणं पचेल की नाही त्याचा मी विचार करत होते. यु नो. सो अशा काही गमती जमती त्या नाटकामध्ये आहेत. त्यामुळे आता विचार करताना म्हणजे तेव्हाच ॲक्च्युली मला बांचा जो ग्रेटनेस आपण म्हणतो जो आहे तो एकतर नवऱ्याला समजून घेण्यामध्ये, कारण आपण नेहमी असं म्हणतो की एवढ्या मोठ्या पुरुषांच्या बायका नेहमी त्यांच्या मागे असतात आणि मागून फरफटत न जाता चालत गेल्या होत्या त्यांच्या मागे समजून घेताना. अगदी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलात की त्या फरफट झाली की त्या गांधींबरोबर म्हणून आणि त्यांच्या विचाराला त्यांनी वाहून घेतलं. याचं दोन मतप्रवाह असू शकतात. मुळात गांधी दुराग्रही होत्या अनेक विषयांमध्ये. हो. आणि त्यांच्या त्या दुराग्रही भूमिकांमुळे कस्तुरबा, आज जरी आपण कस्तुरबांना त्यांनी त्यांचा विचार स्वीकारला किंवा त्यांच्या त्या समर्पणाला त्यांनी स्वतःला समर्पित करून घेतला असं म्हणत असलो तरी स्त्री म्हणून तुम्हाला वाटत नाही की कस्तुरबांची फरफट झाली म्हणून? मी त्याला फरफट नाही म्हणणार, परत एकदा सांगते त्याला फरफट नाही म्हणणार, कारण त्यांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी समजून घेतलं नसतं आणि अंधश्रद्धेने किंवा हे मला काही जमणार नाही मी आपली जाते पोरबंदरला असा अनेक प्रसंग आले होते. जेव्हा अहमदाबादमध्ये धेड कुटुंब येऊन राहिलं होतं आणि सगळ्या जातीच्या लोकांना आश्रमात प्रवेश होता त्यावेळेस, आणि ते झेड कुटुंब आहे म्हटल्यानंतर मदत जी यायची आश्रमाला त्याचा ओघ कमी झाला होता. अशा वेळी गांधीजींनी म्हटलं होतं की हे बघ तुला हे पटत नसेल तर तू जाऊन राजकोटला जाऊन राहू शकतेस किंवा पोरबंदरला मायरे जाऊन राहू शकते, मी व्यवस्था करतो तुझी. यु नो, इथपर्यंत गांधीजी जायला तयार होते. आणि पण तरीसुद्धा त्याच्यानंतर जेव्हा त्या राहायला लागल्या आणखीन ठीक आहे ही लोकंसुद्धा माणसंच आहेत ना, त्यांची कामं अशी असतील म्हणून त्यांना तर ही जातीवादीयता जी आहे ती कमी व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी आग्रही होते जेव्हा गांधीजी. तर ते समजून घेऊन त्यांनी हे केलं. त्याच वेळेस त्यांनी हां ठीक आहे मला नाही मी जाऊन राहते तिकडे, मग ती फरफट झाली असती त्यांची. मग त्या मागे त्यांनी समजून घेतलं गांधीजींना. ते अंडरस्टँडिंग आहे. आणि त्यावेळचं आताचं मी म्हणत नाही आहे, त्यावेळी म्हणजे समजून घेण्या पलीकडे काय करणार होत्या त्या असा सुद्धा एक मतप्रवाह असेल की हां नाही त्यावेळेस तर डायव्होर्स एवढे नव्हते ना, आत्ता तर डायव्होर्सच घेतला असता असं म्हणणारे सुद्धा लोक असतील. पण तरीसुद्धा त्यावेळेस ते समजून घेऊन त्याच्यासाठी काम करणं, एवढा मोठा आश्रम सांभाळायचं. कारण अगदी सुरुवातीपासनं पाहुणा घरात नाही असं कधी झालंच नाही आहे. अगदी अगदी की माझा संसार माझं घर असं मला कधीच मिळालं नाही. नेहमी आमच्या घरात पाहुणे किंवा पाहुण्यांच्या घरात आम्ही असेच असं होतो. आणि ते सुद्धा असे गमतीनेच त्या सांगतात. तर एवढा मोठा आश्रम जेव्हा त्या सांभाळत होत्या, प्रत्येकाला सांभाळायच्या. आश्रमामध्ये इतकी लोकं होती, ती शिस्त गांधीजींनी घालून दिली होती, पण तरीसुद्धा कुठे कुठे सांभाळायलाच लागत असतं. तर ते सांभाळणं होतं. आणि आणखीन एक प्रसंग, जेव्हा गांधीजींना अटक झाली शिवाजी पार्कचं भाषण असताना त्याच्या आधी, आणि त्यांना आगा खान पॅलेसमध्ये नेऊन ठेवलं. तर त्यावेळेस माहीत होतं गांधीजींना अटक होणार, ही सभा इंग्रज होऊन देणार नाहीत. त्यामुळे एक लिस्ट बनली होती की गांधीजींना अटक झाली तर त्याच्यानंतर कोण बोलणार त्या सभेमध्ये. आणि त्या लिस्टमध्ये पहिलं नाव कस्तुरबांचं.
आता एवढ्या मोठ्या सभेमध्ये बोलायचं म्हणजे तो विषय माहीत असल्याशिवाय कोण बोलणार आहे? आणि तो विषय माहीत करून घेणं, त्याच्याबद्दल आत्मीयता असणं, ते कस्तुरबांच्याकडे होतं आणि म्हणून त्यांचं नाव पहिल्यांदी, मग दुसरं प्यारेलालचं होतं आणि मग आणखीन 6-7 नावं काढली होती की यांना अटक झाली हे जाणार, यांना अटक झाली हे जाणार, यांना अटक झाली हे करणार, असं करून 7 नावं काढलेली होती आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव कस्तुरबांचं होतं. त्यामुळे मला नाही वाटत ती फरफट होती, त्या नेहमीच चालत गेल्या. हां, खांद्याला खांदा लावून असं मी म्हणणार नाही, पण त्यांच्या मागे चालत गेल्या त्या. आपण जसं म्हणत होतो की शिवाजी पार्कची सभा आणि त्या सभेला संबोधित करायला म्हणून कस्तुरबा निघाल्या, त्यांना अटक झाली, त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवलं आणि तिथूनच त्यांच्या शेवटाचा प्रवास सुरू झाला. मुळात त्या टप्प्यावर पण ज्यावेळेला अखेरीस त्यांना आगा खान पॅलेसमध्ये आणण्यात आलं आणि त्यांचं निधन झालं, त्यावेळेला महात्मा गांधी आपलं गुडघ्यात डोकं खुपसून बसलेत आणि मी कस्तुरबाशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही, असं गांधींचं एक वाक्य येतं त्यांच्या पूर्ण प्रवासातलं. तर एक काळ ज्या टप्प्यावर गांधी पूर्णतः कस्तुरबांपासून दूर राहतात, स्वतःला सत्याच्या प्रयोगाला झोकून देतात, ब्रह्मचर्य स्वीकारतात आणि तेच गांधी म्हणतात की मी बाणशिवाय किंवा कस्तुरबांशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. या प्रसंगाकडे तुम्ही कसं बघता? मला वाटतं ह्याच्यामध्ये साथ असते, सहजीवनाची जी साथ असते ती फार महत्त्वाची असते. तुमचं सहजीवन व्यवस्थित चाललेलं असेल किंवा वैयक्तिक आयुष्य जेव्हा तुमचं व्यवस्थित चाललेलं असेल, तेव्हा आणखीन काहीतरी करायला किंवा जे तुम्ही करताय ऑलरेडी, म्हणजे त्याच्यामुळे असं नाही, पण ते स्थिर असेल तर तुम्ही आणखीन तुमचं जे काम आहे ते शांतपणे करू शकता. आणि ते प्रत्येक वेळेला ती साथ कस्तुरबांनी गांधीजींना दिली होती. म्हणजे आता आश्रमामध्ये गांधीजी आश्रमामध्ये फार राहायचेच नाहीत, पण तरीसुद्धा आश्रम चालू राहायचे, तरीसुद्धा आश्रम व्यवस्थित चालू राहायचे आणि ते चालू ठेवणाऱ्या ह्या कस्तुरबा होत्या. प्रत्येक वेळेला अटक झाली, गांधीजी बाहेर गेले किंवा कुठल्याही दौऱ्यावर गेले, कुठे कितीतरी कामं असायची, कधी आश्रमात राहिले नाहीत ते फारसे. आणि तेव्हा कस्तुरबांनी ते सगळं सांभाळून घेतलेलं आहे, मुलांना सांभाळलेलं आहे. मुलांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची कड घेऊन त्यांच्याशी गांधीजींची भांडणाऱ्या पण कस्तुरबाच होत्या की आपली मुलं आहेत, तुम्ही त्यांना एवढं हे नका करू. मग ती शिक्षा कदाचित ते कमी करत असतील. पण हे सगळं जे आहे ते मला वाटतं सहजीवनामध्ये जे अंडरस्टँडिंग आहे कम्प्लीट, की आपला नवरा काहीतरी करतोय, काहीतरी ग्रेट करतोय किंवा नाही हे माहिती नाही, पण जे काही करतोय ते बरोबर करतोय हे म्हटल्यानंतर जी साथ द्यायला लागते ती कस्तुरबांनी प्रत्येक वेळेला दिली. आणि त्यामुळे मला वाटतं गांधीजींनी शेवटी म्हटलं असेल की नाही हे कल्पना जीवनाची कल्पना नाही करता येणार. पण मुळात या पूर्ण प्रवासात आपण जर बघितलं तर गांधीजींनी सुती कपडे घालावे किंवा खादी वापरावी असा एक आग्रह धरला. तो फक्त तो घरापासून पण होता, तो राष्ट्रासाठी पण होता. गांधीजींनी सातत्यानं राष्ट्राचा विचार केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्यांनी तो लढा उभारला. ते बापू झाले पण ते उत्तम वडील होऊ शकले नाही, ही खंत तर कस्तुरबांना नेहमीच होती. आय थिंक सो ती होती. कारण पहिली गोष्ट म्हणजे मुलांना शिक्षण, म्हणजे जे आपण म्हणतो फॉर्मल शिक्षण, ते मुलांना मिळालेलं नव्हतं. त्यांची अशी दृढ समजूत होती गांधीजींची की आश्रमामधली पाठशाला आणि जेलचा अनुभव, हे म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये, मेनली साऊथ आफ्रिकेमध्ये ते त्यांचं हे झालं. तर ते खरं शिक्षण आहे. म्हणजे इवन ह्याला असताना, साऊथ आफ्रिकेला असताना मुलांना शिकवायला, इंग्रजी शिकवायला बाई यायची घरी. बरं, बाई यायच्या इंग्रजी शिकवायला म्हणून, बाई यायच्या, पण फॉर्मल शाळेत जाणं नव्हतं. त्यामुळे वडिलांच्या बरोबर ऑफिसमध्ये जाताना येताना
जे त्यांच्याशी बोलतील, जे ज्ञान मिळेल तेच शिक्षण असं होतं त्यांचं. म्हणजे एकदा ते प्रसंगसुद्धा एक आमच्या जगदंबामध्ये एक प्रसंग सांगतात कस्तुरबा, की मणी एक दिवस आपला चष्मा घरी विसरून गेला आणि त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं. मग गांधीजींनी तो चष्मा आणण्यासाठी त्याला घरी पाठवलं आणि तो चष्मा घेऊन गेला. तर जाताना 3 मैल, येताना 3 मैल, परत आल्यानंतर 9 मैल चालणारा हा मुलगा काय शिकणार आणि काय हे करणार. तर गांधीजी म्हणाले, कधी कुठलीही गोष्ट विसरू नाहीये हे तर शिकला ना तो. म्हणजे असं त्यांचं शिक्षणाकडे पाहायचा हा होता, की व्यवहारी शिक्षण तुम्हाला जास्त तारून नेतं असं कदाचित त्यांना हे असेल. पण तरीसुद्धा एक खंत त्या बोलूनच दाखवतात, की एवढी बॅरिस्टरची मुलं आणि त्यांच्याकडे साधा शाळेचा दाखलासुद्धा दाखला नव्हता त्यांचा शाळेचा. म्हणजे त्यामुळे हा हट्ट होता, आणखीन त्याला त्या नमत होत्या, पण तरीसुद्धा काही करू शकत नव्हत्या. ती एक खंत त्यांना नेहमीच जाणवली. आणि मला वाटतं ती पहिल्या 2 मुलांच्या बाबतीमध्ये ती खंत मुलांच्यासुद्धा मध्ये ती आली होती. म्हणजे आपल्याला हरिलालचं उदाहरण तर माहितीच आहे, की तो जो रिबेल झाला तो कदाचित, की मला का नाही पाठवलं बॅरिस्टर व्हायला, मी सुद्धा तितकंच काम करू शकलो असतो, पण शिकलोच नाही तर मी काय काम करणार. अगदी. पण हरिलाल अत्यंत दुर्लक्षित असा विषय गांधींच्या पूर्ण चरित्रातला किंवा अभ्यासातला. हरिलाल हा गांधींपासून दूर का गेला, किंवा हरिलालच्या मनात गांधींबद्दल ही अडीक का तयार झाली? तर कस्तुरबा त्या पूर्ण प्रक्रियेकडे कसं बघतात, त्या हरिलालच्या वागण्याकडे कसं बघतात? नाही, कारण त्यांना ते समजत होतं, समजत जात होतं. कारण साऊथ आफ्रिकेला असताना एक तर हा प्रसंग तर झालाच, की त्यांनी हरिलालला नाही त्याच्या पुतण्यांना ह्याला पाठवलं. त्याच्यानंतर तो हळूहळू हळूहळू तो एकटा पडत गेला. म्हणजे सुरुवातीला आला, एक तर पहिलं हे झालं होतं, पहिला मे बी ट्रिगर त्यावेळेस असेल कदाचित, की बा आणि बापू साऊथ आफ्रिकेला असताना इकडं गोंडलमध्ये हरिलालचा विवाह झाला. तेव्हाही 2 जण नव्हते. आणि त्यावेळेस बापूंनी असं हे केलं होतं, की वय वाढल्याशिवाय हे करू नये, लग्न करू नये. आणि हा तर म्हणजे गुडघ्याला बाशिंगच लावून बसलेला होता, असं म्हणजे नाटकामध्ये जे आहे ते. आणि मी या नाटकाची का जास्त हे देते त्याचं पण कारण सांगते. भटकळांनी जे लिहिलेलं आहे ते, त्याला सगळे पुरावे आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना, किंवा भटकळांनी जे लिहिलेलं आहे जगदंबामध्ये, त्याच्यामध्ये एकही प्रसंग असा नाही की घुसडलेला आहे, किंवा काल्पनिक प्रसंग एकही नाही आहे. सगळ्या प्रसंगांना पुरावे आहेत. त्यामुळे मी जास्त त्याचं उदाहरण घेऊन सांगते. तर त्यावेळेस पहिलं, आता लग्न झालंच आहे तर मग कशाला उगाच, तर दोघांनाही बोलवून घेतलं. त्यावेळेस गुलाब म्हणजे त्यांची पत्नी, हरिलालची पत्नी, ते 2 जण आले. 2 जण आल्यानंतर मग गांधीजींनी हरिलालला पंखाखाली घेतलं आपल्या, की जे जसं गांधीजी सांगायचे तसं तो करायचा. आणि छोटा गांधी म्हणून त्याला ओळखायला लागले, की गांधीजींचा मुलगा आणखीन त्यांच्यासारखंच तो काम करतोय, त्यांच्यासारखाच तितक्याच धडाडीचा आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर हा प्रसंग झाला, की त्याला इंग्लंडला पाठवलं नाही बॅरिस्टरी शिकायला. ते झालं. त्याच्यानंतर त्याचं तुरुंगात जाणं येणं चालूच होतं. त्यावेळेस असं लक्षात आलं की गुलाबला परत दिवस गेलेले आहेत, तर तिला परत कोणी सोडून यायचं, तर कुठलीशी सोबत घेऊन तिला सोडून आले. आणि हा एकदम एकटा पडला. म्हणजे तो हळूहळू हळूहळू एकटा पडत गेला तिथे. आणि त्या एकटेपणामुळे मला वाटतं तो मग विचार करायला लागला, की मला इथं काहीच लागत नाही आहे माझ्या. आणि मग
तो हे करून की मला सुद्धा कळत होतं, म्हणजे कस्तुरबा नंतर सांगताना सांगत होत्या की कळत होतं मला हे असं होतंय, पण काहीच करू शकत नव्हते. ते एकटे पण कुठे दूर करणार. आणि तो नेग्लेक्ट जो आहे की मला पाठवलं नाही, मणिलालला सुद्धा पाठवलं नाही, अगदी तर दोघांनाही पाठवलं नाही, त्याचा एक हा होता की मी काय करणार, मी शिकलोच नाही तर मी काय करणार, आणखीन काय काम करणार, व्हॉट डू यू एक्सपेक्ट ऑफ मी, असं कुठेतरी ते त्याच्या मनात आलं. आणि मग तो परत वापस निघून आला, म्हणजे एकटाच निघून आला. तेव्हा गांधीजी नव्हते. आणि मग इथं आल्यानंतर मग हळूहळू तो रिबेल जो आहे तो एक काय म्हणतात, नैराश्यामुळे सुद्धा किंवा अनसक्सेसफुल झाला, बिझनेसमध्ये अनसक्सेसफुल झाले त्या ह्याच्यामध्ये म्हणा. आणि मग लोक टपलेलीच होती गांधीजींच्या विरुद्ध, त्यांनी त्याला ह्याच्यात घेतलं. आणि मग तो म्हणे ठीक आहे, असं असेल तर दुखवून पाहतोच मी, असं म्हणून त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. म्हणजे असं हळूहळू हळूहळू हळू ते होत गेलेलं आहे. त्यामुळे दोष असा कोणाचाच नाही आहे, तो परिस्थितीचा आहे असं मला स्वतःला वाटतं. नाही, पण अनेकदा म्हणजे सर्वसामान्य आजही अनेक मोठ्या किंवा महापुरुषांची जी मुलं असतात ती एकांतवासात जातात आणि मग तिथे मुळात गरज असते ती वडीलधाऱ्यांची, तिथे त्या वडिलांची गरज असते, त्या पितृछायेची गरज असते. मुळात राष्ट्रीय कामामध्ये गांधी व्यस्त असल्यामुळे कुटुंबाकडे लक्ष देता आलं नसेल असं आपण मानून चालू आहेत. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये कस्तुरबा शेवटच्या 20-21 वर्ष गांधींबरोबर सातत्याने अनेक प्रवासांमध्येही त्याबरोबर आहेत. आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये गांधी त्यांना सातत्यानं शिकवण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्या शिकलेल्या नव्हत्या, ताई कधी शाळेत गेलेल्या नव्हत्या. आणि दरवेळी गांधीजी प्रयत्न करत होते की कस्तुरबांनी शिकावं. आणि एक टप्पा असा आला की गांधींनी हात टेकले की आता नको, मी काही शिकवत नाही तुला. मुळात त्यातली एखादी अशी कहाणी किंवा त्यानिमित्तानं एखादी घडलेला प्रसंग जगदंबा देतो का? हो, जगदंबामध्ये एक छोटासा म्हणजे वर्णनात्मकच आहे तो, असा प्रसंग असा नाही आहे. पण जेव्हा महादेव यांचं निधन झालं त्याच्यानंतर सावटच पसरलं होतं संबंध, कारण फारच कमी लोक आगा खान पॅलेसमध्ये होते. आणि ते गेल्यानंतर मग काय करायचं काय करायचं काय करायचं काही कोणाला कळत नव्हतं. तेव्हा गांधीजींनी सांगितलं की अशी काही कामं आपण निवडून घ्यायची की दिवसभर त्याच्यातच गुंतून राहायचं, म्हणजे आपल्याला लक्षात पण येणार नाही किंवा आठवण येणार नाही. तर मग कस्तुरबा म्हणतात मी काय काम करणार. मी आश्रमात असताना, ॲक्च्युली कस्तुरबा आश्रमात असताना सगळ्यात जास्त सूत कातणाऱ्या असं आणि फास्ट असं त्यांची ओळख होती, प्रसिद्धी होती. त्यामुळे यावेळी आता ह्या म्हातारपणामुळे ह्यांनी सुशिलानी त्याच्यावर पण नजर ठेवलेली आहे, ते पण मला करू देत नाही. मग मी आता काय करणार. तेव्हा मग गांधीजींनी असं म्हटलं तुझ्यासाठी मी स्कूल सुरू करतो. आणि मग त्यांनी तो छान एक प्रसंग आहे की त्यांनी इतिहासाच्या कहाण्या सांगायला सुरुवात केली. पण इतिहासात कोणाचा कोण हे माझ्या लक्षातच राहायचं नाही. पण त्यामुळे काही बदललं आहे का? काही बदललेलं नाही आहे. जे प्रसंग झालेत ते झालेच आहेत. नंतर सांगतात एक भूगोल शिकवताना एक हातात संत्र घ्यायचे ते आणि विषुववृत्त असं पृथ्वी म्हणून संत्र घ्यायचं आणि विषुववृत्त म्हणून काहीतरी असतं असं सांगायचे. काही गोष्टी लक्षात राहायच्या, काही लक्षात राहायच्या नाहीत. आणि मग आता बंगालची राजधानी कलकत्ता का लाहोर कलकत्त्याची हे माझ्या लक्षात राहायचं नाही. आता त्याच्यामध्येच गोळ व्हायचा. असं जेव्हा त्या गमतीने त्याच्यामध्ये ते नॅरेट करतात तर तेव्हा पण ही गावं सगळी जागच्या जागीच आहेत ना, काय करायचे आता असं कुठेतरी त्या सांगतात. आणि मग शेवटी त्या म्हणतात की मला आता इंग्रजी लिहिता येतं, मला पण फक्त पत्ते लिहिता येतं, MK गांधी सेवाग्राम वर्धा
किंवा MK गांधी येरवडा जेल पुणे इतका मला पत्ता लिहिता येतो. तर गांधीजींना सांगतात त्या मला एक पाटीवर नाही आता मी लिहिणार, आता मला एक वही आणून द्या तुम्ही. मग वहीवर असं मी लिहिलं ना की मी व्हॉइसरॉयला पत्रसुद्धा लिहू शकेन वगैरे असं काहीतरी. आणि त्यावेळेस काय झालं होतं माहिती नाही, पण बाहेर जे चाललेलं आहे त्यामुळे गांधीजी कदाचित डिस्टर्ब्ड असतील. आणि त्यांनी त्यावेळेस रागवून मला म्हटलं की तू व्यवस्थित अभ्यास कर तरच तुला वही मिळेल. झालं. माझ्या न शिकण्याला किंवा आमची शिकवणी बंद व्हायला हे एक कारण पुरेसं होतं. आणि ते त्याच्यानंतर मी त्या पाटीवर लिहून ठेवलं 9 ऑक्टोबर 1942. कारण 8 ऑक्टोबरपर्यंत सुटायची ही होती आणि 6 महिने जास्त जेलमध्ये ठेवलं होतं गांधीजींना. तर ते त्यांच्या डोक्यात होतं. ते म्हणजे बाहेरचं आणि आतमधलं असं सगळं चाललेलं होतं. त्यामुळे ते डिस्टर्ब्ड होते. आणि त्याच्यानंतर मग शिकवणी राहिली ते राहिले. मग बांची तब्येत पण खराब झाली आणि मग ते राहिलंच. पण त्या अशा नॅरेट करतात की मला कळायचंच नाही काही, तर म्हणजे काय त्यांनी होणार आहे. पण मी शिकायला सुरुवात केली होती पण ते नाहीच जमलं शेवटी. हो, वयाच्या 13व्या वर्षी लग्न होतं. बा गांधीजींपेक्षा 6 महिन्यांनी मोठ्या आहेत. आणि लग्न झाल्यानंतर त्या अशिक्षित आहेत, साहजिक आहे. आणि नंतर गांधी इंग्लंडला रवाना होतात, परत येतात. पण गांधींच्या स्वभावात एक दोष तिथं जाणवतो की गांधी कस्तुरबांना घराबाहेर पडायला खूप मर्यादित अशी ताकद देतात किंवा त्यांना संधी देतात. तू बाहेरच जाऊ नये, घरात आलेल्या माणसांसमोर तू जाऊ नये, अशा स्वरूपाचे काही उल्लेख दिसतात. तर सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे आफ्रिकेत गेल्यानंतर कस्तुरबांना बरीच मोकळीक मिळते, त्या सार्वजनिक कामामध्ये स्वतःला वाहून घेतात. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्यावर खूप मर्यादा असतात. तर त्यावेळेच्या त्या द्वंद्वात काही तुम्हाला जाणवतं की का म्हणून अशा स्वरूपामध्ये बंदिस्त वातावरण तयार झालं असेल त्या काळामध्ये? नाही, त्या काळामध्ये मला वाटतं ह्याच्या आधी म्हणजे मला आता साल वगैरे नाही लक्षात येते, पण साऊथ आफ्रिकेला जायच्या आधी तिथलं वातावरणच मला वाटतं बायकांनी घरात राहणं. आपल्याला पण माहीत आहे की बायका जास्त घराबाहेर पडायच्या नाहीत आणि इवन शिकायला तर नाहीच नाही वगैरे. हे नंतरच्या म्हणजे आनंदीबाई जोशी किंवा हे नंतरचं झालं. तर त्यावेळेस जास्त बाहेर पडायचं किंवा असं ते नव्हतंच. आणि दुसरं म्हणजे एक आणखीन त्याच्यामध्ये आलेलं आहे की जेव्हा लग्न वगैरे झालं, पण लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरा घरात असणं आणि नवरा घरात नसणं, हा जो फरक होता की सगळं काम मलाच करायला लागायचं आणि मला आश्रितासारखं फील व्हायचं. त्यावेळेस नवरा घरात असल्यानंतर आणि नसल्यानंतर 3 वर्ष ते नव्हते. 3 वर्ष ह्या सासरी एकट्याच राहिलेल्या होत्या. आणि त्यावेळेस आपल्याला सांभाळून घेतायत किंवा आपला नवरा काही कॉन्ट्रीब्यूट करत नाही आहे किंवा करत असतील करत नसतील त्याच्यामध्ये आपण नको जायला. पण घरामध्ये नवऱ्याबरोबर असणं आणि घरात नवरा नसणं ह्याच्यामध्ये जो फरक होता ना, तो मला वाटतं त्यांना जाणवत असावा एक बाई म्हणून. कारण परत आश्रितासारखं मी म्हणजे त्या जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये मी म्हटलं ना, जेव्हा दागदागिने त्यांना मिळतात किंवा त्या म्हणतात आता परत जायचंय म्हटल्यानंतर इथं आली ती लंकेची पार्वती म्हणून. आता जाताना कमीत कमी एक 4 दागिने असले पाहिजेत ना वगैरे असं स्वप्नरंजन. आणि त्याच वेळेस तो प्रसंग आहे म्हणजे की हे सगळं ट्रस्टला देणार आहे वगैरे म्हणून. पण त्यावेळेस त्या मेन्शन करतात की इतकी वर्ष आश्रितासारखी राहिले, आता एक बॅरिस्टरची पत्नी म्हणून जाणार आहे. हा फरक मला वाटतं तो कदाचित तो जाणवत असेल त्यांना. आणि त्यामुळे कदाचित बाहेर पडू नको किंवा स्वतःच नसतील बाहेर पडत. आणि दुसरं म्हणजे साऊथ आफ्रिकेला आल्यानंतर त्या स्वतःच म्हणतात मुलांना शिकवायला एक मॅडम यायची इंग्रजी शिकवायला, पण त्यावेळेस तिच्याकडून इंग्रजी शिकण्याची अक्कल त्यावेळेस माझ्याकडे नव्हती.
असं पण स्वतःविषयी त्या म्हणतात. सो म्हणजे स्वतःविषयी फार काही ग्रेट अशा कल्पना नव्हत्याच त्यांच्या, पण तरीसुद्धा मी हे करायला हवं होतं हे कुठेतरी त्यांच्या डोक्यात आलं असेल. अगदी. पण कस्तुरबा या गांधींचं जे काम आहे त्याला स्वतःला त्यांनी वाहून घेतलं. जे जे गांधी करत होते ते करण्याचा त्या प्रयत्न करत होत्या, जे जे सांगितलं जात होतं ते करत होत्या. पण एक टप्पा येतो आश्रमातला, जेव्हा गांधीजी त्यांना सांगतात की आश्रमातली कामं वाटून देण्यात आली आहे आणि तुझ्या वाटेला मैला साफ करण्याचं काम आलं. नाही, तो प्रसंग असा आहे की तिथे सगळीजण सगळं आपापली कामं करायची. आपली आपली रूम साफ ठेवायचं हे काम प्रत्येकाचं स्वतःचं असायचं, कोणी कोणाचं करायला जायचं नाही. आणि त्यावेळेस असे ह्याचे फ्लशचे किंवा असे संडास नव्हते, तर पॉट्स असायचे आणि तो पॉट साफ करायचं काम ते प्रत्येकाचं आपापलं असायचं की बाबा बाहेर पडताना तो पॉट साफ करायचा आणि बाहेर पडायचा. त्यावेळेस तो पॉट एका नवीन क्लर्कनी तो पॉट साफ केलेला नसतो. ओके ओके. आणि जेव्हा तो नवीन क्लर्क जेव्हा येतो राहायला तेव्हा ते पण त्या सांगतात की असं ऐकलं होतं की तो पंचम जातीचा आहे म्हणून, असं कस्तुरबा सांगतात स्वतः. आणि म्हटलं ठीक आहे, आपलं माणूसच आहे, आपल्या ह्याच्यात राहील, जेवेल, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची गन पण मीच उचलू, मी नाही करणार ते, त्याला येऊ देत, त्यालाच सांगेन करायला. हे त्यांचं होतं की त्याला संध्याकाळी येऊ देत, त्यालाच सांगते करायला. ते गांधीजींना पटत नाही. स्वच्छता पाहिजे म्हणजे पाहिजे, तू का नाही करणार, तू कर. ते म्हणतात मी नाही करणार. आणि ते डोक्यात असतं की पंचम जातीचा आहे म्हणून. ते कुठे जात नाही ना तुमचं, अगदी विचार कितीही बदलले तरी सुद्धा. आणि तेव्हा त्या ठीक आहे, आपल्याबरोबर जेवू देत ना, राहू देत आपल्याबरोबर, जेवू देत, खाऊ देत आपल्याबरोबर, पण त्याची गंज मी नाही करणार. आणि तिथं तो रिबेल त्यांचा स्वभाव एकदम उफाळून येतो की नाही, मी तुमची पत्नी आहे, मी नाही करणार ते. आणि त्याच्यानंतर तेव्हा गांधीजी म्हणतात ठीक आहे, तुला नियमाप्रमाणे नाही राहायचं, आउट. आणि तेव्हा मग त्या पण हे करतात की मी कुठे जाऊ, या अशा परदेशामध्ये मी कुठे जाणार, आणि गर्भवती पत्नीला तुम्ही हे काढताय, बाहेर काढताय, जाणार कुठे मी, का कोणाच्याकडे तरी आसरा घेऊ, का रस्त्यावर राहू, कुठे जाऊ. आणि मग नंतर मग गांधीजी सुद्धा स्वतः शांत होतात, त्या पण शांत होतात. आणि मग गांधीजी त्यांची माफी मागतात. आणखी ते माफी मागितल्यानंतर मग त्या म्हणतात मी पण तो पॉट साफ करून विषय संपवून टाकला. सो ते एक भांडण जे होतं की दोघंजणी परत त्या अंडरस्टँडिंगला येत आहेत की मी असं करायला नको, असं गांधीजींचं म्हणणं. आणि कस्तुरबा म्हणतात ठीक आहे, मी करते, मला कळलंय. पण याच कस्तुरबा आश्रमात राहत असताना कस्तुरबांची तब्येत किंवा तिथे खूप उत्तम खाणं नसतं, किंवा लहान जी मुलं आहेत त्या मुलांना काही खूप चांगलं खायला प्यायला मिळत नसतं. आणि म्हणून कस्तुरबांच्या घरचे काही पैसे त्यांना देऊन जातात आणि कस्तुरबा ते ठेवून घेतात आणि गांधी त्यावरून चिडतात. तो प्रसंग काय? तो मला वाटतं माहेरच्यांनी काहीतरी 25 रुपये दिलेले असतात त्यांना, आणखीन त्या ठेवून देतात, आणखीन ते जमा करायला सांगतात गांधीजी. ते म्हणते मी का जमा करू, ते माझे पैसे आहेत, माझे नाही. इथं असं आश्रमात असताना जी तुमची मिळकत आहे ती आश्रमाची आहे आणि ती सगळ्यांनी वापरायची. ते जे म्हटलं ना की आश्रम सगळी म्हणजे पै आश्रमाची आहे असं एक, त्यामुळे ते एक सार्वजनिक म्हणतो ना आपण, स्वतःचं काही न ठेवता हे सगळं वापरून टाकायचं, असा जो त्यांचा होता. मला वाटतं ते त्याच्यामध्येच हे आलं की हरिलालला जे पैसे पाठवले मणिलालनी, त्याच्यासाठी त्याला शिक्षा दिली. आणि बापूंची आणखीन एक ही होती की कोणाची चूक झाली तर ते स्वतःला शिक्षा करून घ्यायचं.
आणि स्वतःला शिक्षा कशी, तर उपवास करायचा की नाही 7-7 दिवस खाणारच नाही, उपोषण करायचं किंवा एक वेळ जेवून हे करायचं की नाही तू चुकलास ना, मी उपोषण करते. तसंच जगन्नाथपुरीला गेलेल्या होत्या कस्तुरबा आणि यांचं भाषण असतं, गांधीजींचं भाषण होतं त्या साईडला, आणखी तिथून जगन्नाथपुरीला जाता येईल वगैरे. पण ज्या देवळात हरिजनांना प्रवेश नाही तिथं आपण पण जायचं नाही असा एक फतवा गांधीजींनी काढलेला असतो आणि त्याला न जुबानता जातात आणि दर्शन करून येतात. आणि जेव्हा दर्शन करून येतात असं गांधीजींना कळतं तेव्हा उपवास म्हणजे आणि बरोबर ज्या असतात म्हणजे महादेवची पत्नी असते बरोबर, तर त्याची जबाबदारी महादेवावर टाकतात की ती चुकली म्हणजे तू पण करायला पाहिजे असं. म्हणजे इतकं काय म्हणतात किंचितचं ब्लॅकमेलिंग पण असायचं त्याच्यामध्ये की नाही नाही बाबा आपल्याकडून हे व्हायला नको, चूक व्हायला नको असं सुद्धा असायचं. आणखीन मी तुम्हाला शिकवू शकलो नाही असं कुठेतरी त्यांचं एक मत असेल कदाचित. अगदी मुळात या पूर्ण संसारामध्ये जसं तुम्ही वर्णन करताय एखाद्या नारळासारखी परिस्थिती आहे, वरून अत्यंत टणक आणि आत तसंच तो लाघवी असा संसार पण आहे आणि मग त्यातलं ब्लॅकमेलिंग पण आहे. प्रत्येक संसारात कमी जास्त थोड्या प्रमाणावर येत असतो हा भाग. मुळात गांधींच्या या पूर्ण प्रवासामध्ये आफ्रिकेत ज्या वेळेला आंदोलनं होत असतात आणि गांधीजी कस्तुरबांना सांगतात की आंदोलनात तू भाग घे, तर त्यावेळेला कारण त्या अशिक्षित आहेत आणि आफ्रिकेतलं आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे पूर्ण गांधींच्या, तर तो मुळात तिथे कस्तुरबा कसं पोचतात, त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं या टप्प्यापर्यंत कुठे पोचतात? त्याची गंमत अशी म्हणजे तो प्रसंग जो आहे तो असा आहे की एकदा गांधीजी येऊन सांगतात की जनरल स्मार्ट्स ते आपलं लग्न मानायला तयार नाही आहेत हिंदूंचं. तुम्ही रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन लग्न केलं किंवा पादरीने तुमचं लग्न लावलं तरच ते मानायला तयार आहेत. ओके. त्यामुळे हिंदूंना तिथे पहिल्यांदा चिकार ह्याच्यातून जायला लागत होतं, त्रासातून जायला लागलं होतं. तर त्या ह्याच्यामध्ये ते येऊन सांगतात की ते म्हणते म्हणजे असं मी नाही जनरल स्मार्ट्स म्हणतोय आता, म्हणजे आपली 4 पोरं अनावरस होतील तर आता काय करणार तुम्ही बायका. तर म्हणे आम्ही काय करणार, तुम्ही पण आंदोलनात सरकारशी 2 हात करायला तयार व्हा. तेव्हा ते म्हणते की मग तिथे जेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे बायकांनी सुद्धा जेलमध्ये जायचं असं पहिलं हे असतं. हो, मग सीताने रामासाठी वनवासात गेली होती. म्हणजे ही सगळी देवादिकांची आहेत गोष्ट, आम्ही लहान आहोत तर आपण त्यांच्यासारखे वागलो तर आपण सुद्धा त्यांच्यासारखेच होऊ की, म्हणजे मी राम तर तू सीता असं म्हणून मग नलदमयंती अमुक तमुक ते सांगायला लागले. मग त्या म्हणतात की मला सुद्धा असं वाटायला लागलं होतं की आपण सुद्धा आंदोलनात, पण जेलमधला हा होईल का, पचेल का अन्न. मग ते जेलमध्ये अन्न पचलं नाही तर मग फळं खायची, मग जेलमध्ये सरकार फळं देणार का, फळं नाही दिली तर उपवास करायचा. म्हणजे तुम्ही मला मरणाचीच वाट दाखवताय, जेलमधून मी बाहेर येईन तर माझं प्रेतच बाहेर येईल असं त्यांचं. तर म्हणे तर खो खो हसायला लागले, अरे तेच तर मला पाहिजे की मी तुला जगदंबा म्हणून तुझी पूजा करीन तर असं. ते त्यामुळे ते जगदंबा म्हणून नाव आहे ते. एनिवे, पण म्हणजे असं उकसवलं होतं की आता बघा बुवा, तुला मानाने माझी पत्नी म्हणून घ्यायचं असेल तर तू आंदोलनात जा असं. ते हे सुद्धा एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगच झालं. एनिवे, पण ही अशी स्टोरी आहे त्याची, ती सुरुवात होती. आणि त्याच्यानंतर मग त्या म्हणतात आम्ही सगळ्या बायकांनी विचार केला की सगळं होईल बाबा, आपण देवपूजा कशी करायची तिथे वगैरे असं. ते गमतीशीर भाग आहे तो.
आणि त्याच्यानंतर मग त्या आंदोलनात सामील व्हायला तयार होतात. त्याच्यानंतर मग त्या सांगतात की फिर मला हळूहळू मला कळायला लागलं की गांधीजी असं का म्हणतायत. आपल्याच घरच्या बायका आंदोलनात पडल्या नाहीत तर इतरांना कुठल्या तोंडाने सांगणार, म्हणून आम्हाला त्यांनी जायला यु नो. हे नंतर हळूहळू त्यांच्या लक्षात येतं. आणखीन त्या जातात. आणखीन तिथं त्यांना ॲक्च्युली तिथं रिअलाईज होतं की किती कष्टाचं हे आहे आणि तिथं काय काय शिकायला मिळतं. तिथं म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर राहायला लागणार. तो अगदी आश्रम नाही पण सगळ्यांच्या बरोबर तुम्हाला तिथं अनेक माणसं भेटतात, अनेक प्रकारची माणसं भेटतात, अनेक गोष्टी तुम्हाला कळतात आणि त्याच्यातून तुम्ही हळूहळू शिकून प्रगल्भ होता. म्हणजे जे गांधीजींचं होतं की जेल ही एक वेगळीच पाठशाळा आहे, ते त्यांना ते रिअलाईज होतं. म्हणजे त्याच्यानंतरचं आपण म्हणतो की त्यांना कसं कसं समजत गेलं किंवा ते समजून घेतलं, ते त्याच्यामुळे सुद्धा समजून घेतलेलं आहे. अगदी. तर या अनुभवाच्या शाळेतून प्रगल्भ होत गेल्या हो. आणि मग त्या गांधींच्या विचाराला त्या समर्थन देऊ लागल्या, पाठिंबा देऊ लागल्या. उघडपणे त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. मुळात गांधीजींबद्दलचा एक किस्सा, तो म्हणजे गांधीजी शाकाहारी होते. गांधीजींनी शाकाहाराचा पुरस्कार केला मुख्यतः. सरहद गांधी हे आश्रमात राहायला आले आणि साहजिक आहे, सरहद गांधी ज्या बलुचिस्तानातून आलेले होते तो तर सगळा मांसाहारी प्रदेश आणि सरहद गांधींनी आश्रमातला शाकाहार मी पण करणार म्हणून हट्ट धरला. गांधींनी तो करू नये म्हणून समजावलं आणि तुमची तब्येत खराब होईल असंही सांगितलं. मुळात त्या ठिकाणी नंतर सरहद गांधींसाठी स्वतः मांसाहार शिजवलाय गांधींनी. तर तो मुळात काय, कशा स्वरूपात, मग का म्हणून अखेरीस? अर्थात हा सुद्धा मला सुद्धा असा माहीतच असलेला किस्सा आहे. मला एक्झॅक्टली त्याच्यावर माझं वाचन वगैरे काहीच नाही आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की इवन मला वाटतं मीराबेन ज्या आलेल्या होत्या त्यासुद्धा म्हणजे त्यासुद्धा वेगळ्या प्रदेशातून आलेल्या होत्या, पण त्या तिथंच राहत होत्या. त्यामुळे ती सवय झालेली होती. सरहद गांधींना ती सवय नव्हती. कदाचित सरहद गांधी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष राहिले असते तर तेच कदाचित शाकाहारी झाले असते. पण तरीसुद्धा स्वतः त्यांनी बनवलेलं असेल, कारण इतर कोणाला सांगायला म्हणजे कोणाला सांगायची ही पण नसेल की तुम्ही बनवा किंवा माहीत पण नसेल कोणाला. आणि समजा तुम्ही त्या प्रदेशातून आलात आणखी ती तुमची गरज आहे तर ती गरज भागायला पाहिजे. म्हणजे त्यासाठी बाबा मी अडूनच बसणार की नाही आमच्या आश्रमामध्ये हेच आहे असं गांधीजींनी कधीच केलेलं नाही आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी स्वतःनीच, आणि मला वाटतं गांधीजींनी इंग्लंडमध्ये असताना सुद्धा एक काहीतरी आहे प्रसंग त्यांचा मांसाहार केल्याचा, पण त्याच्यानंतर अर्थात त्यांनी ते सोडून दिलं. पण म्हणजे ते जरूर आहे म्हणून करायचं असं त्यांचं, त्या परिस्थितीची ती गरज आहे म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. मुळात ताई, कस्तुरबा आपण केलं, म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात मी विचारलं की वयाच्या 27-28व्या वर्षी कस्तुरबा केलं. आजही कस्तुरबांबद्दलची ती आत्मीयता आहे आणि जास्तीत जास्त पानं उलगडून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. या टप्प्यावर त्याच कस्तुरबांच्या भूमिकेसाठी म्हणून तुम्हाला बाफ्टा हा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार, म्हणजे जो थिएटर क्षेत्रातला किंवा अभिनयाच्या क्षेत्रातला ऑस्कर समजला जातो असा पुरस्कार तुम्हाला त्या टप्प्यावर मिळाला. तो अनुभव सांगा ना, की तो कसा, पुरस्कारासाठी नॉमिनेशन कसं आलं किंवा? हा पुरस्कार ॲक्च्युली इंग्लंडचा आहे. इंग्लंडला ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स, त्याचा बॅफ्टा हा BAFTA हा शॉर्ट फॉर्म आहे. आणि ही इंडो ब्रिटिश फिल्म होती आणि त्याच्यात नॉमिनेशन मिळालेलं होतं सपोर्टिंगसाठी. ॲक्च्युली बेस्ट ॲक्टर इन सपोर्टिंग रोल असं म्हणतात तिकडे, सपोर्टिंग ॲक्ट्रेस नाही म्हणत. एनिवे, सो तिथे मला वाटतं नॉमिनेशन मिळालं होतं मला. आणि मला आणखीन मॉरिल स्टेपल्टन नावाच्या एक खूप म्हणजे त्यावेळेस 60s मधल्या वगैरे त्यांना आम्हाला विभागून ॲक्च्युली मिळालं होतं ते.
आता तिथं गेल्यानंतर मी अशी विकेंडला जाऊन आल्यासारखे झाले होते. तिथं बोलवून घेतलं होतं मला की नॉमिनेशन आहे तर तू ये म्हणून. तर गेले होते तिथे त्या ह्याच्यामध्ये. आणि दॅट वॉज आय थिंक द फर्स्ट टाईम की नाहीतर आपल्या इथे पुरस्कार समारंभ म्हणजे आधी हे करायचे, अनाऊन्स करायचे आणि मग षण्मुखानंद हॉलमध्ये असा मोठा तो एकच होता फिल्मफेअरचा, ह्यूज इव्हेंट असायचा तेव्हा. आणि तेव्हा ऑलरेडी सांगून टाकायचे. तिथं पहिल्यांदा मी ते पाहिलं की नॉमिनेशन्स सांगायचे आणि नॉमिनेशन्स ती वाचून दाखवून ऐन वेळेला ते पुरस्कार कोणाला मिळालाय तो जाहीर व्हायचा. सो काही तशी कल्पना नव्हतीच काय होणार काय नाही, पण नॉमिनेशन आहे म्हणजे तू ये असं सांगितलं होतं म्हणून मी गेले होते. आणखीन मला आठवते गांधीचं एक टेबल, मला वाटतं ETचं एक टेबल होतं आणि अशी सगळी प्रत्येकाची आपापली टेबल्स होती. सर रिचर्ड, बेन वगैरे आम्ही सगळेजण बसलो होतो. आणि हे हँडल्ड कॅमेराज असतात ते असे समोर येऊन उभा राहिला तो, म्हणजे ज्यांना नॉमिनेशन आहे त्यांच्या समोर येऊन उभा राहणार तो. आणि तेव्हा आपण लपू पण काही शकत नाही असं थोडंसं झालेलं होतं की तो समोर येऊन उभा राहिला. आणखीन ते नॉमिनेशन वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी अगदी म्हणजे असं श्वास धरून बसले होते. आणि मग त्यांनी अनाऊन्स केल्यानंतर मग बाकीचे सगळे, म्हणजे मला आठवते सगळे असे समोर, आणखीन त्या समोरच्याचं नाव नाही म्हटल्यानंतर अचानक ते असे करून निघून जायचे. इट वॉज व्हेरी बॅड. पण त्यांनी माझं नाव अनाऊन्स केलं आणि मग मला त्या पोडियमवर जाऊन, आणि तिथे ते सगळं लाईव्ह चालायचं. त्यामुळे फक्त जाहिरातीचे काय जी 2 मिनटं असायची तेवढा एक रेस्ट असायची. मग त्यावेळेस आम्ही गप्पा वगैरे मारायचो आणि मग परत चालू झाल्यानंतर परत हे करायचं. असं तो वेगळाच एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली. तुमचं पूर्ण अभिनयातलं जे कारकीर्द आहे ते अत्यंत चौफेर आहे. म्हणजे तुम्ही व्यावसायिक चित्रपट करता तितकंच प्रायोगिक नाटकही आणि प्रायोगिक चित्रपटही, आणि प्रत्येक क्षेत्रातला तुमचा वावर जो आहे तो अत्यंत अधिकारवाणी नाही, असा कुठे चाचपणणारा नाही आहे. मुळात आपण हे करत असताना अभिनय करताना अभिनेता स्वतःला दिग्दर्शकाला सोपवून देत असतो, पण तितकाच तो स्क्रिप्टवर पण लक्ष देतो. आणि मग ते स्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट यातलं जे अंतर असतं ते स्वतःला तुम्हाला उमगत जातं. तर असं कधी झालं का की या पूर्ण कॅरेक्टरमध्ये, म्हणजे जे पहिल्यांदा केली कस्तुरबा त्यावेळेला आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्या सबटेक्स्टमधलं एखादी कॅरेक्टर नव्याने उमगत गेलं? ॲक्च्युली नाटकाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्हाला 1 महिनाभर असतो रिहर्सल्सला, त्यावेळेस ते उमगत जातं. ॲक्च्युली फिल्म्समध्ये थोडंसं उमगणं त्यावेळेस कठीण होतं. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की जुन्या ज्या फिल्म्स आहेत आपल्याच जुन्या फिल्म्स त्या पाहताना अरे च्या इथं असं केलं असतं बरं झालं असतं वगैरे असं काहीतरी, कारण ती कॅरेक्टर तुम्हाला नंतर उमगत जाते. किंवा जे शूट चाललेलं असतं त्यावेळेस तुम्हाला खूप अलर्ट राहायला लागतं की तुम्ही काय केलं होतं किंवा तुम्ही काय करणार आहात याच्यामधलं तुम्हाला काहीतरी करायचं आहे, किंवा हे एवढं मी केलं तर मला आधी हे एस्टॅब्लिश करायला पाहिजे. हा जो सगळा प्रकार असतो जो फिल्म्समध्ये तुम्हाला करायला लागतो, कारण फिल्म्समध्ये असं स्टार्ट टू फिनिश असं नाटकासारखं होत नाही. तिथे शेवटचा सीन पहिल्यांदा सुद्धा घेतला जातो. तर त्यावेळेस तुम्हाला तो अलर्टनेस असायला पाहिजे की तुम्ही काय करणार आहात आणि आता तुम्ही काय करताय. हा थोडासा तो फरक ह्या मीडियमचा आहे अर्थात. आणि इवन नाटकामध्ये सुद्धा नाटकाचा पहिला प्रयोग आणि 50वा प्रयोग ह्याच्यामध्ये तफावत असू शकते. कारण प्रत्येक वेळेला काय होतं, तुम्ही नाटक करताय, तुम्ही ती सगळी कॅरेक्टर तुम्हाला माहिती झालेली आहे, पण नाटक करताना डे टू डे तुम्ही स्वतः तुम्ही तुमच्यात डेव्हलपमेंट होत असते एक माणूस म्हणून. आणि ती कॅरेक्टर समजून घ्यायला ती डेव्हलपमेंट कदाचित ती
अशी वेगळी किंवा त्या ह्याच्यामध्ये वेगळा तुमचा दृष्टिकोन सुद्धा येऊ शकतो. अगदी. त्यामुळे पहिला प्रयोग आणि 50वा प्रयोग हा कदाचित वेगळा असू शकेल. किंवा कारण माझंच एक छोटंसं उदाहरण आहे, फार काही प्रयोग झाले नव्हते त्याचे, 100 सुद्धा झाले नव्हते. आम्ही जगतो बेफाम नावाचं एक नाटक होतं, त्याच्यामध्ये अगदी शेवटी त्या मुलांना मुलं ती मार्गाला लागलेली आहेत असा एक हा होता आणि आजी आहे आणि ती सगळी मुलं डिस्कस करतायत आणि ती हळूहळू आजी बॅकग्राऊंडला जाते, आणखीन ती जिना चढून मागे वळून पाहते, आणखीन ती मुलं डिस्कस करतायत आणि आजी इकडं उभी आहे आणि पडदा. तर सुरुवातीला असं व्हायचं की अरे वा माझी मुलं इथे हे करतायत, म्हणून मग मी अगदी थोडीशी अशी पाणी डोळ्यामध्ये आणखीन वगैरे असं इमोशनल वगैरे होऊन पाहते. आणि मग हळूहळू मला मी इमोशनल का होतीये, ह्याच्यामध्ये इमोशनल होण्याचं काय आहे, ही तर मुलं आता मार्गाला लागले, मला आनंदी असायला पाहिजे असं म्हणून माझं हळूहळू हळूहळू ती रिॲक्शन माझी चेंज होत गेली. तुम्ही जसं आत्ता ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं, तुम्ही कस्तुरबा केलं आणि इतकी वर्ष कस्तुरबा चा कॅरेक्टर तुम्ही जगताय. मुळात हे कॅरेक्टर करत असताना, कारण अनेकदा आपण कॅरेक्टर करतो, कॅरेक्टरमध्ये आपण स्वतःला समर्पित करतो, पण त्याचा प्रभाव आपल्याही व्यक्तिगत आयुष्यावर होत असतो. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर गांधींचा आणि कस्तुरबांचा असं तुम्हाला जाणवला की माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर याचा खूप परिणाम झाला? व्यक्तिगत आयुष्यावर म्हणजे आय थिंक मी जास्त समजून घ्यायला म्हणजे सुरुवात झाली माझी समोरच्याला. म्हणजे मी असं म्हणेन की आपण सेकंड चान्स देतो कोणाला तरी, मी थर्ड पण चान्स द्यायला तयार झाले होते. असा थोडासा बदल आपण म्हणू. पण मला वाटतं ते प्रत्येक कॅरेक्टर फक्त गांधी आणि कस्तुरबा किंवा ही गांधी फिल्म नाही, पण मला वाटतं प्रत्येक कॅरेक्टर जी आहे ती माणसाचा एक सर्वांगीण विचार करायला शिकवते मला. म्हणजे ती कॅरेक्टर मी नसते, मला ती कॅरेक्टर समजून घ्यायला लागते आणि मग ते समजून घेताना वेगवेगळे पैलू जे आहेत, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं जे आहे ते माझं घडतं आणि त्यामुळे मग माणूस समजून घ्यायला किंवा समोरच्याला समजून घ्यायला मी अनेक तऱ्हेने विचार करते. फक्त एकाच ह्यानी नाही की बाबा समोरचा माणूस मग तो डिफिकल्टीमध्ये आहे, मग काय झालं असेल, काय नाही झालं असेल, फक्त एकाच साईडनी नाही, मी सगळ्या साईड्सनी बघत असते. अगदी. म्हणजे मुळात गांधींबद्दल बोलताना, वाचताना, त्यांना समजून घेताना, उमगून घेताना तुमच्यातलं जे एकांगीपण असतं ते नाहीसं होत जातं आणि तुम्ही समोरच्याला विविध अंगाने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मुळात इथंच गांधी उमगत जातात आणि म्हणूनच गांधींचं एक अंग अत्यंत महत्त्वाचं कस्तुरबा, आणि तेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. ते समजून घेतल्याशिवाय तुम्हाला गांधी उमगतीलच असं नाही. आणि म्हणूनच हा छोटेखानी प्रयत्न की आपण गांधींना थोडं वेगळ्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी म्हणून रोहिणीताई आज तुम्ही वेळ दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे